तर खऱ्या अर्थाने त्यांचा विकास कुठेही दिसत नाही। जनतेचा विकास हा त्यांच्यापासून खूप लांब गेलेला आहे, त्यामुळे जनता त्यांना या निवडणुकीमध्ये नाकारल्याशिवाय राहणार नाही। महाड नगर परिषदेची निवडणुकी रंगतदार होते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचाराचा देखील धुवा ओढताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी जे उभे राहिलेले आहेत ते चेतन पोटफोडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत। महाड नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असताना प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे। आपण स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला, काय धोरण असणार आहे आपल्या समोर? महाड शहराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हाच आमचा प्रमुख मुद्दा आहे। जे कोणी दावे करतात की आम्ही महाड शहराचा विकास केला, ते आजही लोकांच्या दारामध्ये अजून एकदा सत्ता द्या, अजून एकदा आम्ही विकास करू हे सांगताना दिसतात। पण लोकांनी त्यांना पूर्णपणे नाकाराचं ठरवलंय की जर तुम्ही गेले 20 वर्ष गेले 10 वर्ष जर विकास करत असाल तर अजून कोणता विकास राहिलाय? तर खऱ्या अर्थाने त्यांचा विकास कुठेही दिसत नाही। डांबरीकरण जे सिमेंट कॉन्क्रीटवर करतायत किंवा गटारावरून गटारं बांधतायत, आपल्याच कार्यकर्त्यांना ठेकेदार बनवतायत, हा विकास महाडकरांना मान्य नाही। त्यासाठी त्यांनी माझ्यासारख्या एका तरुणाला आणि एक माजी नगरसेवकाला या रिंगणामध्ये जनतेनेच आणि या महाडच्या मतदारांनी उतरवले, असं माझं स्पष्ट मत आहे। आता महाविकास आघाडीने महायुतीमध्ये लढत होते, महायुतीमध्ये सध्या फूट पडलेली आहे। राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र आल्यानं शिवसेना एकत्र चलोचा नारा देते। आपल्या समोर या दोन बलाढ्य पक्षाचा काय आव्हान असणार आहे? खरं तर हे दोन्ही पक्ष म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। फक्त निवडणुकीमध्ये लोकांना एक संभ्रम तयार करण्यासाठी आणि कुठूनही सत्तेत येण्यासाठी हा त्यांचा खेळ चालू आहे। पण लोक या खेळाला बळी पडणार नाहीत। लोकांना माहिती आहे किती काय झालं तरी निवडणूक झाल्यानंतर तिघही हे पक्ष एकत्र एकमेकांच्या खुर्च्या लावून एका ताटामध्ये जेवायला बसणार आहेत। त्यांचा फक्त एकच उद्देश आहे, सत्ता सत्ता आणि सत्ता। जनतेचा विकास हा त्यांच्यापासून खूप लांब गेलेला आहे, त्यामुळे जनता त्यांना या निवडणुकीमध्ये नाकारल्याशिवाय राहणार नाही। अनेक विकास कामं महाड शहरातली झाली असं सांगण्यात येत आहे। जो विकास कामं नाही झालेले आहेत, आपण नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आपला विकास कामाचा मुद्दा आणि विजन काय असणार आहे? अनेक मुद्दे घेऊन जात असताना महाड शहरामध्ये येणारा पर्यटनाचा विषय असेल, व्यापाऱ्यांचा विषय असेल, फेरीवाल्यांचा विषय असेल, त्यानंतर तरुणांच्या बेरोजगारीचा विषय असेल, हे सर्व प्रमुख मुद्दे मी घेऊन या निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामध्ये काही मूलभूत प्रश्न असे असतील की महाड शहरामधील रस्ते असतील, महाड शहरातल्या पाण्याचा प्रश्न असेल, त्यानंतर महाड शहरामध्ये जे काही पर्यटनासाठी खुले केलेले वीरेश्वर तलाव किंवा हापूस तलाव यांची जी काही परिस्थिती असेल, हे सगळे चेहरे बदलण्याचा खऱ्या अर्थाने मी इथं प्रयत्न करणार आहे। नगर अध्यक्ष पदासाठी चेतरलेले आहेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून ती लढत देत आहेत। निश्चितच 2 डिसेंबरला निवडणूक होईल आणि 30 डिसेंबरला निकाल लागेल। कोण नगराध्यक्ष होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नितेश लोखंडे, लोकशाही मराठी, रायगड।